श्रीमद भागवत महापुराणम स्कंद दुसरा अध्याय 7. भगवंतांच्या लीलावताराची कथा. ब्रह्मदेव म्हणाले, प्रलयकालाच्या पाण्यामध्ये बुडलेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवंतांनी संपूर्ण यज्ञमय असे वराह शरीर ग्रहण केले. पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्यक्ष लढण्यासाठी त्यांच्या समोर आला. इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वताचे पंख तोडून टाकले होते, तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्यकशाचे तुकडे तुकडे केले. पुढे प्रभूंनी रुची नामक प्रजापतीपासून आकृतीच्या ठिकाणी सुयशज्ञाच्या रूपाने अवतार घेतला. त्या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आलेली मोठमोठी संकटे नाहीशी केली. यावरून स्वयंभू मनूने त्यांना हरी हे नाव ठेवले. नारदा कर्दम प्रजापतीच्या हरी देवहूतीच्या ठिकाणी 9 बहिणीसह भगवंतांनी कपिल मुनी रूपाने अवतार धारण केला. त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यायोगे तिने याच जन्मामध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मल 3 गुणांच्या आसक्तीचा चिखल धुवून टाकून ती कपिल भगवानच्या मूळ स्वरूपात विलीन झाली. भगवंतांना पुत्र रूपाने प्राप्त करून घ्यावे अशी महर्षी अत्रीची इच्छा होती. त्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की, मी स्वतःला तुम्हाला दिले आहे. म्हणून अवतार घेण्यानंतर भगवंताचे नाव दत्तात्रेय पडले. त्यांच्या चरणकमलाच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू, सहस्रार्जुन इत्यादींनी योगाचा भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या. नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली. माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थाच्या सन नावाचे युक्ती होऊन भगवंतांनी सनक, सनंद, सनातन आणि सनतकुमार रूपाने अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाच्या ऋषींना जशाच्या तसा उपदेश केला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हृदयात परम तत्वाचा साक्षात्कार करून घेतला. धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणाच्या रूपात प्रकट झाले. त्यांच्यात तपस्यांचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता. इंद्राने पाठवलेली कामसेना म्हणजेच अप्सरा त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंताच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाही. शंकरादी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात, परंतु आपल्याच जाणणाऱ्या असहाय्य क्रोधाने ते जाळू शकत नाहीत. तोच क्रोध नरनारायणाच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्याअगोदर थरथर कापतो. पण त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल? राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुव बाळाला त्याच्या सावत्र आईने सुरुचीने शब्दबाणांनी घायल केले. तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला. त्याच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन भगवंतांनी ध्रुवाला अढळपद बहाल केले. आजही त्या ध्रुवाच्या वरखाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षीगण त्यांची स्तुती करतात. कुमार्गाला लागलेल्या विनाचे ऐश्वर्य आणि शौर्य ब्राह्मणाच्या अहंकाररूपी वज्राने जाळून भस्म झाले. तो नरकात पडू लागला. ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीरात मंथनातून पृथूच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडल्यापासून मुक्तता केली. अशा प्रकारे पुत्र शब्दाचे सार्थक केले. त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या. राजा नाभीची
पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला. या ऋषभदेवाचं सर्व आसक्तीपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिये आणि मन अत्यंत शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन स्वतःला वेड्यापासून भासवून योगाचरण केले. या अवस्थेला महर्षी लोक परमहंस पद किंवा अवधूतचर्या असे म्हणतात. यानंतर स्वतःच्या यज्ञपुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी क्रांती असलेल्या हयग्रीवच्या रूपाने अवतार घेतला. भगवंताचा हा अवतार वेदमय, यज्ञमय आणि सर्व देवमय आहे. त्यांच्यातच नासिकेतून वाहणाऱ्या श्वासातून वेदवाणी प्रगट झाली. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी भावी मनु सत्यव्रताने भगवंतांना मत्स्य रूपाने प्राप्त करून घेतले. त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्याकारणाने ते सर्व जीवाचे आश्रय बनले. प्रलयाच्या त्या भयंकर पाण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले. जेव्हा प्रमुख देव व दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते, तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदर पर्वताला धारण केले. त्यावेळी पर्वताच्या फिरल्याने त्याच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली. त्यामुळे ते काही क्षण निद्रासुख घेऊ शकले नाही. देवाचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्याने नरसिंहाचे रूप धारण केले. थरथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते. त्यांना पाहताच हिरण्यकश्यप गदा घेऊन त्यांच्या अंगावर तुटून पडला. यावर भगवान विष्णू नरसिंहाने लांबूनच त्यांना पकडून आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले. मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय पकडला. जेव्हा थकून जाऊन तो घाबरला, तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमलपुष्प घेऊन, हे आदिपुरुषा, हे समस्त लोकांचा स्वामी, हे पवित्र कीर्ती, हे नाम श्रवणानेच कल्याण करणाऱ्या भगवंता, असा भगवंताचा धावा केला. त्याचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राचे सोंड पकडून त्याची त्या संकटातून सुटका केली. भगवान वामन अदितीच्या पुत्रापैकी सर्वात लहान होते, परंतु गुणाच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते. कारण यज्ञपुरुष भगवंतांनी याच अवतारात बलीने दानाचा संकल्प सोडताच सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले. वामन बटू बनून त्यांनी 3 पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच, परंतु त्यातून हेच सिद्ध केले की सन्मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना समर्थ पुरुष सुद्धा याचनेशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांच्या स्थानापासून हटू शकत नाही. हे नारदा, दैत्यराज बलीने आपल्या डोक्यावर वामनाचे चरणतीर्थ घेतले, किंवा तो देवाचा राजा होता, यात काही विशेष नाही. आपल्या दिलेल्या वचनाचे विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता. एवढेच काय, भगवंताचे 3रे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंताला समर्पित केले. यातच त्याचा खरा पुरुषार्थ आहे. नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग्य ज्ञान आणि आत्मतत्वाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला. भगवंताच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो. तेच भगवंत स्वयंभू आदी मन्वंतरांत मनुच्या रूपाने अवतार घेऊन मनोवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे काही दिशांना विनासायस निष्कंटक असे राज्य करतात. 3 लोकांच्या वर असणाऱ्या सत्यलोकापर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरली. ते
आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला भारभूत झालेल्या दासाचे दमनही करतात. स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात. त्यांनी देवांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्याने हरण केलेला यज्ञभाग देवांना पुन्हा मिळवून दिला. त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रगट केला. जेव्हा जगात ब्राह्मणद्रोही आर्याच्या मर्यादेचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरकयातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच देववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले, तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशुने 21 वेळा त्यांचा संहार केला. मायापती भगवंत आपल्यावर कृपा करण्यासाठी भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलासहित श्रीरामाच्या रूपाने इक्ष्वाकू वंशात अवतीर्ण झाले. या अवतार आपल्या पित्याच्या आज्ञेने पालन करण्यासाठी ते पत्नी बंधू यांच्यासह वनवासात गेले. त्याचवेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला. जसे भगवान शंकर त्रिपुर विमानाला जाळण्यासाठी उद्युक्त झाले, तसेच ज्यावेळी भगवान राम शत्रूंची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोचले, त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रोधित झालेल्या रामाचे डोळे इतके लाल झाले की त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे, साप आणि मगरी इत्यादी जीव बुडू लागले आणि भयाने थरथर कापणाऱ्या समुद्राने लगेच त्यांना वाट करून दिली. जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन ऐरावत यांच्या दाताचा चकनाचूर होऊन ते सगळीकडे पसरतील, त्यामुळे दिशाही पांढऱ्या शुभ्र होतील, तेव्हा विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागेल. आपल्या पत्नीला पळवणाऱ्या त्या रावणाचा तो उद्धमपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टणत्कारानेच प्राणासह तात्काळ नायसा करतील. दैत्याच्या झुंडींनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील. ते आपला महिमा प्रगट करणाऱ्या अद्भुत लीला करतील. त्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाहीत. बालपणातच पुतणेचे प्राण हरण करणे, 3 महिन्याच्या वयात पायाने भला मोठा छकडा उचलून टाकणे आणि गुडघ्यावर रांगता रांगता आकाशाला भिडलेले यमार्जुन वृक्षामध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे, अशी कर्म भगवंताशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही. जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेचे पाणी पिऊन वासरे आणि गोपबालक मरतील, तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीनेच ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विषशक्तीने जीव हलवणाऱ्या कालिया नागाला तेथून हुसकून लावतील. त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक तेथेच यमुना तटावर निधस्त होतील आणि दावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवन चारी बाजूने जळू लागेल, तेव्हा बलरामासह त्या प्राणसंकटात सापडलेल्या व्रजवासियांना त्यांचे डोळे बंद करावयास सांगून ते त्यांना गोकुळात नेतील. ही त्यांची लीला तर अलौकिक असेल, कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे. त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी दोरी आणेल ती त्यांच्या पोटाला पुरणार नाही. तसेच जांभई देतेवेळी श्रीकृष्णाच्या मुखामध्ये 14 भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल, पण नंतर ते तिला आपल्या सामर्थ्याचा बोध करवतील. ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि
वरुणाच्या पाशातून सोडवतील. मयदानवाचा पुत्र योमासूर जेव्हा गोपबालकांना पहाडीच्या गुहेत बंद करून ठेवेल तेव्हा ते त्यांना तिथून वाचवतील. दिवसभर कामधंद्यात व्यग्र असणाऱ्या आणि अत्यंत थकून भागून रात्री झोपी जाणाऱ्या गोकुळातील लोकांना ते आपल्या परमधामाला घेऊन जातील. हे निष्पाप नारदा, जेव्हा श्रीकृष्णाच्या सल्ल्यावरून गोपलोक इंद्रासाठीचा यज्ञ बंद करतील तेव्हा इंद्र वज्रभूमी बुडवण्यासाठी चारी बाजूने मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात होईल. त्यावेळी गोपाचे आणि त्यांच्या पशूचे रक्षण करण्यासाठी 7 वर्षाचे कृपाळू भगवंत 7 दिवसापर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लीलेने धारण करतील. वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा इंद्राचे टिपूर चांदणे सगळीकडे पसरलेले असतील तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील. ही तान ऐकून प्रेम विह्वल होऊन आलेल्या गोपींचे कुबेराचा सेवक शंखचूड जेव्हा हरण करतील तेव्हा ते त्याचे मस्तक उडवतील. आणखीही पुष्कळ प्रलंबासूर, धेनुकासूर, बकासूर, केशी, अरिष्टासूर इत्यादी दैत्य, चाणूरादी पैलवान, कुवलयपीड नावाचा हत्ती, कंस, कालयवन, भौमासूर, मिथ्या वासुदेव, शाल्व, द्विवेद, वानर, बलवल, दंतवक्र राजा, नग्नजिताचे 7 बैल, शंभरासूर, विदुरथ आणि रुक्मी, तसेच कांबोज इत्यादी वत्स, कुरु, कैकेय आणि सुजय आदी देशांचे राजे, तसेच जे जे योद्धे धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील ते सर्व बलराम, भीमसेन आणि अर्जुन आदी नावाच्या आडून भगवंताच्याकडून मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील. काळाच्या ओघात लोकांची ग्रहणशक्ती कमी होत जाते, आयुष्यही कमी होऊ लागते. त्यावेळी भगवंत असे पाहतात की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ आहेत. तेव्हा प्रत्येक कल्पामध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासाच्या रूपाने प्रगट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील. देवाचे शत्रू दैत्यसुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील. तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेष धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळसा उपधर्माचा उपदेश करतील. कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषाच्या घरीसुद्धा भगवंताची कथा कीर्तन होणार नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नास्तिक आणि शूद्र राजे होतील. एवढेच काय, पण कोणीही स्वाहा, स्वधा आणि षटकाराचा ध्वनीही ऐकू येणार नाही. तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत कलिंगी अवतार ग्रहण करतील. जेव्हा विश्व रचनेची वेळ आलेली असते तेव्हा तप 9 प्रजापती, मरीची आदी ऋषी आणि मी अशा रूपात जेव्हा सृष्टिरक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म, विष्णू, मनो, देवता आणि राजाच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप, तसेच दैत्य आदीच्या रूपात सर्वशक्तिमान भगवंताच्या या विभूती मायेने प्रगट होतात. पृथ्वीवरील एक एक धूलिकण मोजणाराही कोणता विद्वान भगवंताच्या शक्तीची गणना करू शकेल. जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करीत होते त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृतिरूप अंतिम आवरणापासून ते सत्यलोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते. तेव्हा त्यानेच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले. समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया यांची एक शक्ती आहे. अशा
अनंत शक्तीचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही. तुझे ज्येष्ठ बंधू सनकादिकही जाणत नाही, तर इतर कोण जाणू शकेल? आदिदेव भगवान शेष सहस्र मुखांनी त्यांच्या गुणाचे गायन करीत आहेत, परंतु अजूनही त्याला त्याचा पार लागलेला नाही. जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात, त्यांच्यावर ते अनंत भगवान स्वतःच दया करतात. असे भक्तच त्यांची दुरस्तर माया तरून जातात. आणि अशा भक्तीचीच कोल्ह्या कुत्र्याचे भक्षण असलेल्या देहाविषयी मी माझीही बुद्धी असेल नाही. प्रिय नारदा, परमपुरुषाच्या त्या योगमायेला तुम्ही भगवान शंकर, दैत्य कुळभूषण प्रल्हाद, शतरूपा, मनुपुत्र, प्राचीन बही, त्रिभु आणि ध्रुव हे जाणतात. त्यांच्याशिवाय इक्ष्वाक, पुरुरवा, मुचकुंद, जनक, गाधी, रघु, अंबरीश, सगर, गय, ययाती, मानधाता, अलर्क, शतधन्वा, अनु, रतिदेव, भीष्म, बली, अमृतरय, दिलीप, सौभरी, उत्तंक, शिबी, देवल, पिंपलाद, सारस्वत, उद्धव, पराशर, भूरिसेन, विभीषण, हनुमान, शुकदेव, अर्जुन, अरिष्टेन, विदुर, श्रुतदेव इत्यादी महात्मे सुद्धा जाणतात. ज्यांना भगवंताच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनवणारे शिक्षण मिळवलेले असते, ते स्त्रिया, शूर होऊन भिल्ल आणि पापामुळे पशुपक्षी आदी योनीत जन्मलेले सुद्धा भगवंताच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसारसागरातून कायमचे तरून जातात. तर जे लोक वेदविहित सदाचरणाचे पालन करतात, त्यांच्याबद्दल काय सांगावे? परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकरस, शांत, भयरहित तसेच केवळ ज्ञानस्वरूप आहे. त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही. सत आणि असत्य दोन्हीच्या पलीकडे ते आहे. कोणतेही वैदिक किंवा लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाही. अनेक कर्माच्या साधनाद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोचत नाही. एवढेच काय, स्वतः मायासुद्धा त्यांच्यासमोर न जाता लाजेने दूर उभी राहते. परमपुरुष भगवंताचे तिथे तेच परमपद आहे. महात्मे लोक त्याच शोकरहित अनंत आनंद स्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात. संयमशील पुरुष त्यातच आपला मनाला एकाग्र करून स्थिर होतात. इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्याकारणाने पाण्यासाठी विहीर खोदण्याकरता कुदळ जवळ बाळगीत नाही, त्याचप्रमाणे भक्त भेद दूर करणाऱ्या ज्ञान साधनांनीही दूर लोटतात. सर्व कर्मांचे फळही भगवंतच देतात, कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभ कर्म करतो ते त्याच्याच प्रेरणेने केलेले असते. या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही. पुत्रा नारदा, केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या षडैश्वर्यसंपन्न श्रीहरीचे वर्णन संक्षिप्तपणे मी तुझ्यासमोर केले. जो काही कार्य कारणभाव किंवा अभाव आहे, तो काही भगवंतापासून स्वतंत्र नाही असे असूनही ते त्यांच्यापासून अलिप्तही आहेत. भगवंतांनी मला जे सांगितले होते तेच भागवत होय. यात भगवंताच्या विभूतीचे संक्षिप्तपणे वर्णन आहे. तू याचा विस्तार कर, जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्वस्वरूप भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल. अशा प्रकारे याचे वर्णन कर. जो मनुष्य भगवंताची अचिंत्य शक्ती असलेल्या मायेचे वर्णन करतो किंवा दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो, त्याचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही. अध्याय 7 समाप्त.
गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।